हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं दुपारचं रुटीन आहे साईसोबतचं. तर इथे तुम्ही बघू शकता साई. काय साई काय तर आज आम्हाला त्याला फिजिओथेरपीला घेऊन जायचं होतं, पण गेले नाही मी कारण आज त्यांची मीटिंग होती. सो उद्या जाणार आहोत आम्ही त्याला फिजिओथेरपीला घेऊन. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत दुपारचं जे काही रुटीन आहे माझं ते शेअर करावं. तर ब्लॉग कंटिन्यू नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. साई इथे बसलेला होता. तर हे जे आहे एओफो वगैरे तर हे काढलेलं आहे मी त्याला घालायसाठी. दुपारी थोडंसं एक्सरसाइज मी त्याची घेत असते. तर इथे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. आज मी साईला जेवणामध्ये बटाट्याचा पराठा बनवलेला आणि माझं पण जेवण झालेलं आहे आणि साईचं पण इथं जेवण वगैरे झालं. त्याची काही औषधं संपलेली होती ती पण मेडिकलमधून घेऊन आले मी. आणि आता इथे त्याला हे एओफो वगैरे लावून घेणार आहे पायाला आणि थोडीशी त्याची एक्सरसाइज घेणार आहे कारण आज तर गेले नाही आहे. सो आता हे दिले तर रोज लावायला हवं. मग त्याच्यासाठी एक्सरसाइज चालूच ठेवायची आहे. तर ब्लॉग तर तुम्ही बघू शकता इथे मी साईला ते लावण्यासाठी घेतलं एओफो. तर इथेच मी आधी ओपन करून घेतलं हे सगळं, सॉक्स वगैरे काढले त्याचे. तर हा जो घालताना पाय जो आहे तो व्यवस्थित अलगद उचलून ठेवायचा आहे. तर हा पाय जो आहे तो व्यवस्थित त्याचा बसतो. तर तुम्ही बघू शकता आणि आधी जी पहिली जी पट्टी आहे ती लावायची मधलीवाली आणि त्याच्यानंतर या बाकीच्या वरच्या खालची ती नंतर लावायची. तर हा पाय जो आहे साईचा तो थोडासा वाकडा बसतो. तर आणि त्याचे टाच पण अशी व्यवस्थित खाली टेकत नाही. तर त्याच्यासाठी हे खरंच खूप चांगलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आधी ती मधली पट्टी लावायची, त्याच्यानंतर वरची आणि नंतर खालची. तर असं मी हे सगळं लावून घेतलं. तर त्याला पण हे सगळं आवडत आहे कारण त्याला मी नेहमी हातामध्ये जसं आणलं तसं म्हणजे नाही का खेळायला वगैरे देते. त्याला पण स्पर्श वगैरे करायला देते जेणेकरून त्याला समजेल हे आपलं आहे. आणि म्हणून मग हे तुम्ही बघू शकता तो रडत वगैरे नाही आहे अजिबातच. तर जो सँडल असतो तो पण दिलेला होता तर तो पण मी घालून घेते आधी आणि त्याच्यानंतर मग ते वरती लावायचं आहे ते लावून घेणार आहे. तर हे सगळं लावेपर्यंत तो तर शांतच बसलेला होता आणि त्याला पण हे सगळं आवडतच होतं. आणि तुम्ही बघू शकता तर तो पाय थोडासा तिकडच्या साईडचा थोडासा वाकडा आहे साईचा आणि हे पण एकदम फिट्ट लावून घ्यायचं आहे. हे जास्त लूज वगैरे लावायचं नाही, टाईटच लावून घ्यायचं आहे. तर इथे मी लावत होते आणि तुम्ही बघू शकता त्याची मस्ती कशी चालू होती. आणि तुम्ही बघू शकता इथे तो उभा पण राहिलेला आहे. हां हां. तर मग इथे मी त्याला त्याचा एकट्याला उभा केलेला होता आणि मी थोडंसं लांब थांबलेली होते. तर तुम्ही बघू शकता तर साई प्रयत्न करतच असतो आणि जेव्हा त्याला फिजिओथेरपी फर्स्ट टाईम लावलेली तो मान वगैरे पकडत नव्हता तेव्हा पण त्यांनी फिजिओथेरपीमुळे एका महिन्यामध्ये मान पकडली आणि बसायला पण लागला. तर अजूनही तो उठून बसत नाही आहे पण आपण जर बसवलं तर बसतो, खूप वेळ बसतो, असं पडत नाही. तर हे सगळं फिजिओथेरपीमुळे शक्य झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे साईला मग उभा केला आणि त्याच्यानंतर मग तो सारखाच पाठीमागे टेकायला लागला. म्हणून मग मी त्याला घेऊन थोडा वेळ म्हटलं 5-5 मिनटं असं उभं केलं. तर अजूनही त्याला बॅलन्स करायला जमत नाही आहे पण हळूहळू तो नक्कीच शिकेल.
तासभर अशी आमची एक्सरसाइज वगैरे चालूच असते. त्याच्यानंतर मग त्याला थोडं दमल्यासारखं झालं म्हणून मग मी थोडं बसवलं आणि पाणी वगैरे पाजलं आणि थोडं गॅलरीत घेऊन आले त्याला. तर इथे त्याला झोप आलेली आहे आता, कारण तो सकाळी खूपच लवकर उठलेला होता, 6 वाजता वगैरे उठला आहे. तर मग आता मी त्याला झोपवणार आहे. तर साईला झोपताना एखादी तरी गाणं अंगाई वगैरे असं म्हणावंच लागतं, त्याच्यानंतर तो लगेच झोपतो. तर आता मी एक अंगाई म्हणणार आहे त्याच्यासाठी. स्वप्नांचा झोला कान्हा झोपला, जा जा रे वाऱ्या झोका दे त्याला, चांदण्यांची शान करुणी घाल पाखरा मंजुळशीला, आशेची दोरी धरुणी हाती, जोजविते ही आई देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. दिलास झोका दिला फुगारा, कंठात भरला अमृतधारा. दिलास झोका दिला फुगारा, कंठात भरला अमृतधारा. आईला लेकरू अंगाई गाई, आई तू जागी होय, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. तर तुम्ही बघू शकता इथे साई झोपलेला आहे. तर तुम्हाला हे अंगाई गीत कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा. तर माझा आवाज काय एवढा चांगला नाही आहे, पण ठीक आहे, प्रत्येक मुलाला आपल्या आईचा आवाज हा गोडच वाटत असतो. चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.